तर आज आपल्याकडे आलेला आहे 13, जे की कंडिशन अशी आहे की याच्यामध्ये हेवी ड्रॉप डाऊन होता तो. तर डिस्प्ले ब्रेक आहे पूर्ण. मदरबोर्डची कंडिशन बघता तर मदरबोर्डमध्ये भरपूर असे पॅड त्याचे मिस झालेले तिथे. याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला, मायक्रोस्कोपमध्ये दाखवतो तुम्ही. आणि खालचाही बोर्ड त्याचा बेंड आहे, त्या ठिकाणी थोडंसं ब्रेक आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला दोन्ही मदरबोर्ड याचे स्वॅप करायचे. पण सगळ्यात अगोदर आपण सिंगल बोर्ड ऑन करणार आहे. आणि ऑन केल्यानंतर तुम्ही बाकीचा दुसरा बोर्ड आहे तो स्वॅप करणार आहे. पहिला बोर्ड आपण स्वॅप करून ऑन करून दाखवतो. आणि त्यासाठी आपण हा जो मदरबोर्ड आहे तो ऑलरेडी रेडी केलेला आहे, जसं की नॅन्ड, CPU आणि ह्या ठिकाणी EEPROM असतो, तर तो आपण काढलेला आहे. आता मग त्याच्यानंतर आपल्याला रिइन्स्टॉल करायचे त्याच्यामध्ये. तर आता आपण सगळ्यात अगोदर सिंगल बोर्डचं तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये दाखवतो किती पॅड त्याचे खराब येतात किंवा काय. ह्याच्यामध्ये पाहिलं तर भरपूर असे पॅड इथे त्याचे तिथे मिस आहे. तर अशा हिशोबाने जर पाहिलं आपण तर काय होतं की ह्या कंडिशनमध्ये आपण फोन रिपेअर करायचं म्हणजे पण तो काही ना काहीतरी प्रॉब्लेम देणार, त्यापेक्षा बेस्ट वे आहे की त्याला स्वॅप करून घ्या. तर ह्याच्या साईडला ग्लू तर नाही आहे जास्त, नॅनचा ग्लू वगैरे आपल्याला कट करावा लागणार आहे. तर मग तो कट करून आपण ह्याला स्वॅप करणार. सगळ्यात अगोदर आपण ग्लू कट करून घेऊ, मग त्यानंतर बाकीचे पुढचे प्रोसेस. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओमध्ये थोडंफार तुम्हाला काही चांगलं शिकण्यासारखं भेटलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नॅनचं त्याचं करून घेऊ. ग्लू कट गन वापरतो आपण क्विक 861 BW. एअर आपली 60 आहे आणि टेम्परेचर 280. त्याच्यावरती आपण ग्लू कट करून घेणार आहे. नॅन रिमूव्ह करण्यासाठी आपण गन वापरतो R1 Pro. तिची हीट आहे 475, एअर 100. आता CPU रिमूव्ह करायचे, CPU काढायचे. सेम R1 Pro. एकदम ओके आहे.
बॉल करून घ्यायचे आपल्याला. 9 बॉल करायला 183 आपण PKD वापरतो आणि 138 कधी वापरायची असते ती पण आहे, पण आता सध्या तर आपण 183 वापरणार आहे. हे बघितलं तर ओके क्लीन झालेलं. आता आपल्याला रिबॉल करायची. ते तर मॅग्नेटिक आहे, थोडंसं स्ट्रॉंग आहे मॅग्नेट त्याचं, आणि त्याच्यावरती जी स्टेन्सिल येते. तर आपला CPU आहे A15, ते दुसरं A15, ठीक आहे, A15 आहे. तर आपल्याला त्याच्यावरती रिबॉल करायचं. आपल्याला CPU स्टेन्सिल मॅग्नेट थोडंसं स्ट्रॉंग आहे.
तर आता आपल्याला हा आधी बॉल तर केलेला आहे आपण व्यवस्थित सगळं बसवलेले आहेत आपल्याला चेक करायचे सगळ्यात अगोदर डिस्प्ले लावू आपण. हा डिस्प्ले थोडासा फॉल्टी आहे फुटलेला डिस्प्ले आपण सगळं चेक करू. हा झालेला आहे फोन ऑन. त्याला पण डिस्प्ले लावून चेक केलं. ओके स्वॅप झालेला आहे आपण. तर आपला 13 तर स्वॅप झालेला आहे म्हणजे अप्पर बोर्ड आपण स्वॅप केलेला आहे. आता लोअर बोर्डचा राहिलेला आहे. तर एका व्हिडिओमध्ये पूर्ण आपण छोटा करण्यानंतर लोअर बोर्डची जी व्हिडिओ आहे ती नेक्स्ट पार्टमध्ये असणार. हा पार्ट 1 आणि पार्ट 2 हा नेक्स्ट उद्या किंवा 2-3 दिवसामध्ये येईल. तो व्हिडिओ चांगली वाटली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.